नमस्कार मित्रमंडळी, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवरती. मित्रमंडळी, आज आपण राशी आणि सिद्धा या दोन व्हेरायटीबद्दल माहिती करून घेणार आहोत. राशी आणि सिद्धा या दोन व्हेरायटी जवळपास सारख्याच आहे. मित्रमंडळी, ह्या व्हेरायट्या हलक्या जमिनीमध्ये चालत नाही, कारण ह्या व्हेरायट्या भारी जमिनीसाठी बनलेल्या आहेत. ह्या व्हेरायटीवर आपण एका झाडाला 40 ते 60 बोंड आपण मिळवू शकतो. जर आपण या व्हेरायटीवर चांगल्या प्रकारे फवारणी म्हणजे व्यवस्थितपणे काळजीपूर्वक व्यवस्थापन जर केलं तर या व्हेरायटीवर फवारणी हलक्या दर्जाची चालणार नाही, जसं की मोनोशील इत्यादी अशा सारख्या साध्या फवारण्या या व्हेरायटीवर चालत नाही. त्यामुळे काळजी घेण्याची आवश्यकता असते. या व्हेरायट्या कोरडवाहू जमिनीमध्ये चालत नाही. या व्हेरायटीला जमीन काळी मातीची किंवा मध्यम दर्जाची पाहिजे असते. जर या व्हेरायटीवर चांगल्या प्रकारे उत्पन्न जर मिळवायचं असेल तर आपल्याला भारी औषध या व्हेरायटीवर मारण्याची आवश्यकता असते आणि या व्हेरायटीला पाण्याची आवश्यकता जास्त प्रमाणात पाहिजे असते. जर तुमच्याजवळ पाण्याची सोय असेल, तुमच्या शेतीमध्ये विहीर आणि त्या विहिरीला भरपूर प्रमाणे जर पाणी असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या व्हेरायटी लावू शकता. जसं की कबड्डी झालं, पंगा झालं, राशी, सिद्धा यासारख्या व्हेरायटी तुम्ही लावू शकता आणि अशा व्हेरायटीला पाण्याची चांगली आवश्यकता असते. मित्रमंडळी, 2024 या साली सर्व प्रकारचे व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळेल. बियाणे डोबणेपासून तर उत्पन्न होईपर्यंत, त्यामध्ये कोणता रोग आला, कोणता नाही, कोणती फवारणी करायची आहे, कोणती नाही, खत कोणतं वापरायचं आहे, कोणतं औषध मारायचं आहे, सर्व प्रकारचं या सर्व गोष्टी आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.